नमस्कार मित्रांनो. शेतकरी बांधव ज्या आतुरतेने कर्जमाफीची वाट पाहत होते, अखेर काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात आलेले आहे व 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तर याचा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. तर या योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण असणार आहेत, कुणाचे कर्ज माफ होणार आहेत व प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये कुणाला मिळणार आहे, याची सविस्तर माहिती, पात्रता, अटी व शर्ती सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जी.आर. बघा. 2 जून 2026 रोजी सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत हा काढण्यात आलेला आहे. तर यामध्ये शासन नियमामध्ये पाहू शकता आपण की कोणते शेतकरी पात्र असणार आहेत. तर यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्याकडील 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली, दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर ही पहिली पात्रता बघा. त्यानंतर 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन व फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जातील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित फेरपुनर्गठित कर्ज याची 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. ही दुसरी पात्रता. त्यानंतर बघा, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेले व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असलेल्यास त्यांच्या त्या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. त्यानंतर बघा, एकमेव समझोता OTS. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकी रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँक संस्थे परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच 5 शेतकऱ्यांना एकमेव समझोता अंतर्गत OTS 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यामध्ये किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यामध्ये 30/9/2025 पर्यंत थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेले थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम
2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कमेची आवश्यक असेल अशी रक्कम परतफेड केल्यानंतर त्या पात्र शेतकऱ्यांना एकमेव अंतर्गत OTS 2 लाख रुपये रकमेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30/9/2025 अखेर थकीत असलेले व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000वरील संपूर्ण थकबाकी रक्कमेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एकमेव समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ज्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत देण्यात आलेली ही महत्त्वाची बाब आहे. बघा 31/3/2027 पर्यंत ही देण्यात आलेली आहे. राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँकांकडील शेतकऱ्यांनी पीक कर्ज, पुनर्गठित अल्पमुदत कर्जाचा कर्जमुक्ती एकवेळ समझोता योजना OTS लाभ देत असताना अल्पमुदत कर्जाचा तारखेनुसार खतावणी शिल्लक निश्चित केल्यास टक्केवारीप्रमाणे सूट देण्यात रक्कम निश्चित केली जाईल. त्यासाठी बँकासोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाची रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव वित्त त्यांचे आदेशाखाली प्रधान सचिव, सहकार व्यवस्थापकीय संचालक, प्रशासक, महाराष्ट्र शासकीय बँक, मुंबई समन्वयक, राज्यस्तरीय बँक समिती पुणे व सहकार आयुक्त, निबंधक सहकारी संस्था पुणे यांची माहिती नेमण्यात येईल. ही समिती अनवपतित कर्जाबाबत सूट देण्यात येणारी रक्कम बँकांना वाटाघाटी करून निश्चित करेल. त्यानंतर बघा उपरोक्त कर्जमुक्ती एकवेळ समझोता OTS या प्रोत्साहनपर लाभ मिळणार खालीलप्रमाणे निकष व निश्चित करण्यात येत आहेत. सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जाची देखील सदर योजना लागू राहील. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. तर यामध्ये बघा कोण पात्र असणार नाहीत. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन घेणारे, तसेच राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एस टी महामंडळ, अनुदानित संस्थांचे यांचे अधिकारी व कर्मचारी व तसेच शेतीबाह्य उत्पन्नातून स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती त्यांचे मासिक निवृत्तीवेतन असे माजी सैनिक वगळून, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखान्या, सहकार सूतगिरण्या, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, सहकारी दूध संस्था, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ अधिकारी, कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. तर या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया पदनाम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव, प्रधान सचिव, मंत्री महसूल कृषी असे असणार आहेत.